दिनांक 12 जून 2025 दुपारी 1:38 अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतलेलं एअर इंडिया फ्लाईट AI-171 क्षणभरात हे विमान पूर्ण देशाला हादरवणारं ठरतं. अवघ्या काही सेकंदात हे विमान हवेतच नियंत्रण गमावून कोसळतं आणि घडतो 2025चा सर्वात मोठा अपघात. खरं तर ही सर्व घटना मनाला सुन्न करणारी असून संपूर्ण देशाला हादरवणारी ठरली. पण नेमकं त्यावेळेस नक्की काय घडलं होतं या सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. AI-171 हे बोईंग 7878 ड्रीमलायनर होते, जे मुंबई मार्गे लंडनकडे जात होते. टेक ऑफनंतर अवघ्या 30 सेकंदात 625 फूट उंचीवर हे विमान रडारवरून गायब होतं. थेट अहमदाबादमधील BJ मेडिकल कॉलेजच्या मुलींच्या हॉस्टेलवर कोसळतं. हॉस्टेलच्या जेवणाच्या वेळेत हा स्फोट होतो. संपूर्ण परिसरात धुराचे लोट, जाळ आणि ओरडांचा आवाज. मृतांची संख्या दर क्षणाला वाढत होती. विमानात एकूण 242 प्रवासी होते, 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स. आतापर्यंत 204 मृतदेह सापडले आहेत. अंदाजे 290 लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे, कारण जमिनीवरही मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. या सर्व गोष्टींमध्ये आशेचा किरण म्हणजेच विश्वास कुमार रमेश, वय 40, इंग्लंडहून आलेला एक प्रवासी, जो या अपघातातून जिवंत बचावला. सध्या त्यांच्यावर ICUमध्ये उपचार सुरू आहेत. BJ मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये जेवण सुरू असताना अचानक स्फोट झाल्याने 5 विद्यार्थी जागीच मृत्युमुखी पडले. 50पेक्षा अधिक विद्यार्थी गंभीर जखमी झाले. संपूर्ण इमारत हादरली होती आणि ढिगाऱ्याखाली अनेक विद्यार्थी अडकले होते. अपघातानंतर 15 मिनिटात NDRF, अग्निशमन दल, ॲम्ब्युलन्स, पोलीस घटनास्थळी पोहोचले. 100हून अधिक बचावकर्मी आणि 20 व्हेकल सतत 24 तास काम करत होते. DNA चाचण्या सुरू झाल्या आहेत, जेणेकरून मृतांची ओळख पटवता येईल. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर आणि राजा चार्ल्स यांनी देखील संवेदना व्यक्त केल्या आहेत. या अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र हा अपघात होण्याच्या 4 प्रमुख शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. प्रथमतः म्हणजे इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड, त्यानंतर बर्ड स्ट्राईक, टेकऑफनंतर पक्षी आदळल्याची शक्यता किंवा फ्युएल सिस्टम फेल, आणि शेवटची जी शक्यता व्यक्त केली जात आहे ती म्हणजेच नियंत्रण प्रणालीमध्ये गडबड. DGCA आणि एअर इंडियाच्या यांच्या संयुक्त समितीने तपास सुरू केला आहे. विमानाचे ब्लॅक बॉक्स सापडले असून त्याचे विश्लेषण सुरू आहे. ताज्या माहितीनुसार अनेक मृतदेहांची ओळख पटलेली नाही. मेडिकल हॉस्टेलमध्ये आणखी काही विद्यार्थी बेपत्ता आहेत. या दुर्घटनेमुळे देशभरात शोककळा पसरली आहे. समाज माध्यमांवरून लोक मृतांना श्रद्धांजली वाहत आहेत. हा अपघात आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देतो की मानवी जीवन किती असुरक्षित आहे. तांत्रिक प्रगती असूनही अशा दुर्घटना टाळता येत नाहीत. सर्व मृतांना विनम्र श्रद्धांजली.